हॅलो फ्रेंड्स, रितूज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण पोटॅटो बाईट्स कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 मोठे उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहे। ते आता आपण एका बाउलमध्ये टाकून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा बारीक कापून घेतलेला लसूण टाकून घेणार आहोत। थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। 1 चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहेत। दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे आपले पोटॅटो बाईट्स छान क्रिस्पी तयार होतात। तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरचाही यूज करू शकतात। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून याचा छान असा डो तयार करून घ्यायचा आहे। जोपर्यंत आपले पोटॅटो बाईट्स रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। इथे आपला पोटॅटो बाईट्ससाठी लागणारा डो रेडी झालेला आहे। हाताला तेल लावून आपण ह्यामधून आता पोटॅटो बाईट्स तयार करून घेणार आहोत। डोमधून आपण थोडासा पोर्शन तोडून घेणार आहोत आणि त्याचा रोल करून घेणार आहोत। रोल करून झाल्यानंतर तुम्हाला ज्या साईजचे पोटॅटो बाईट्स हवे आहेत त्या साईजचे तुम्ही कट करून घ्यायचे आहेत। पोटॅटो बाईट्स कट करून झाल्यानंतर त्याचे कॉर्नर्स आपण एकसारखे करून घेणार आहोत। अगदी कमी साहित्यात व झटपट मस्त अशी ही रेसिपी तयार होते। स्टार्टर म्हणून सर्व करण्यासाठी पण अगदी उत्तम पर्याय आहे। हे पोटॅटो बाईट्स आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि बाकी सर्व पोटॅटो बाईट्स आपण ह्याच पद्धतीने रेडी करून घेणार आहोत। अगदी झटपट व कमी साहित्यात मस्त अशी ही क्रिस्पी आपली पोटॅटो बाईट्सची रेसिपी तयार होते। कॉर्नर्स एकसारखे करून हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। इथे आपले सगळे पोटॅटो बाईट्स रेडी झालेले आहेत। ते आता आपण तेलामध्ये टाकून फ्राय करून घेणार आहोत। इथे तेल गरम करून घेतल्यानंतर हे पोटॅटो बाईट्स आपण मीडियम टू हाय फ्लेमवर तळून घेणार आहोत। छान असे गोल्डन ब्राउन व क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही बघू शकतात इथे आपली फर्स्ट बॅच गोल्डन ब्राउन व क्रिस्पी झालेली आहे। ती आता आपण काढून घेणार आहोत। बाकी सर्व पोटॅटो बाईट्स आपण आता ह्याच पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात इथे आपले गरमागरम व क्रिस्पी असे पोटॅटो बाईट्स एन्जॉय करण्यासाठी रेडी झालेले आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।